जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। अमरावती जिल्ह्यातही सोयाबीनचे दर घसरले। फक्त तिवसा येथील केंद्रावरच सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू। 3 तासात 200 क्विंटल सोयाबीनची खरेदी। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू। सलग 15 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू राहणार। 41,000 हेक्टर क्षेत्रावरील शेतीला फायदा होणार। जळगावच्या भुसावळ बाजार समितीमध्ये तुरीला 7,500 रुपये भाव, तर चोपडा बाजार समितीमध्ये 8,900 रुपये भाव। तुरीच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। भंडाऱ्यामध्ये आकांक्षा धान खरेदी संस्थेकडून 6,032 कोटी रुपयांचा अपहार। पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार अध्यक्ष आणि संचालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल। अहमदनगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित। मागील 48 तासांपासून पाणी उपसा बंद। पुढील 15 दिवस शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा सेविकांचा मानधन वाढीसाठी थाळीनाद आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर केलेल्या आंदोलनामध्ये शेकडो आशा सेविकांचा सहभाग।